श्री गणेशाय नमः. अध्याय 36 ते 37. गृत्समदांची कथा. श्री गणेशाय नमः. भृगु ऋषी सोमकांत राजाला म्हणाले, राजा, ब्रह्मदेव व्यासांना गणेश पुराण सांगत होते. रुक्मांगदाची कथा सांगून ते थोडा वेळ स्वस्थ बसले, पण व्यासांची जिज्ञासा त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यांनी विचारले, विधाता, ज्यांनी रुक्मांगदांकडे देहसुखाची मागणी केली त्या वाचकनवी ऋषींच्या पत्नीचे म्हणजेच मुकुंदाचे पुढे काय झाले? ब्रह्माजी म्हणाले, महोदय, रुक्मांगद निघून गेल्यावर प्रणयातूर मुकुंदांना जराही चैन पडेना. कामाग्नीने त्यांच्या अंगाचा दाह होऊ लागला. काही केल्या रुक्मांगदाचे राजबिंडे देखणे रूप त्यांच्या डोळ्यासमोरून दूर होईना. त्यांना अहोरात्र त्यांचाच ध्यास लागला. त्या सतत रुक्मांगदाचे चिंतन करत असत. आपण त्यांना अकारण शाप दिला याचीही त्यांच्या मनात रुकरुक होती. एके दिवशी अरण्यात एकांतात त्या रुक्मांगदाची आठवण काढत बसल्या होत्या. देवेंद्रांनी त्यांची मनोवस्था ओळखली. त्या आपल्या प्रियकराचे चिंतन करत आहेत हे जाणून त्यांनी रुक्मांगदाची रूप घेऊन त्यांच्याशी सहवास केला आणि अदृश्य झाले. हे सर्व स्वप्नच असावे अशी समजूत झाल्यामुळे मुकुंदांच्या मनात कधीही देवराजांबद्दल म्हणजेच देवेंद्रांबद्दल संशय आला नाही. या प्रसंगानंतर त्या गर्भवती राहिल्या. वाचकनवी ऋषींना या गोष्टीची काहीच माहिती नव्हती. प्रसूतिकाळ पूर्ण होताच मुकुंदांनी एका पुत्राला जन्म दिला. वाचकनवी ऋषींना पुत्रप्राप्तीचा फारच आनंद झाला. ते आपलेच पुत्र आहेत या भावनेने त्यांनी त्यांचे जातक कर्म केले. त्यांचे गृत्समद असे नामकरण केले. गृत्समद तेजस्वी आणि विलक्षण बुद्धिमान होते. वाचकनवी ऋषींनी 5व्या वर्षी त्यांचे मौंजी बंधन केले. त्यांना वेदाभ्यास शिकवण्यास प्रारंभ केला. उपासनेसाठी गणानान्त्वा या मंत्राचा उपदेश केला आणि या मंत्राने आराधना केल्यावर गणपती तुमच्यावर प्रसन्न होतील, ते तुमच्या सर्व इष्टकामना पूर्ण करतील असा आशीर्वाद दिला. मगध राजा महापराक्रमी, सर्वगुण संपन्न व ज्ञानी होते. त्यांनी पितृश्राद्धाच्या निमित्ताने वयोवृद्ध, तपोवृद्ध अशा अनेक ऋषींना बोलावून घेतले होते. अत्री, वसिष्ठ, विश्वामित्र असे प्रख्यात ऋषी तिथे उपस्थित होते. त्यात गृत्समदही होते. श्राद्धकर्म झाले, भोजने झाली. ऋषीमंडळी मंडपात बसून शास्त्रचर्चा करू लागली. त्या विद्वज्जनांत गृत्समदांनी काही सिद्धांतावर आत्मविश्वासपूर्वक आपली मते मांडली. तेव्हा अत्री ऋषींनी त्यांचा निषेध केला. म्हणाले, गृत्समद, तुमच्यासारख्यांनी आमच्यासमोर असे अभिमानाने बोलणे योग्य नाही. तुम्ही वाचकनवी ऋषींचे औरस पुत्र नसून रुक्मांगद नावाच्या एका राजपुत्रापासून तुमचा जन्म झालेला आहे. ऋषीपुत्र नसल्यामुळे तुम्ही इथून निघून जावे हेच बरे. ते ऐकून गृत्समदांना मोठा धक्का बसला. त्यांना अत्री ऋषींचा मनस्वी राग आला. त्या समयी त्यांची क्रुद्ध मुद्रा पाहून अनेक ऋषींनी त्या मंडपातून काढता पाय घेतला. गृत्समद अत्रींना म्हणाले, तुम्ही सर्वांदेखत माझा जो अपमान केला आहे तो मी कधीही विसरणार नाही. तुमचे बोलणे असत्य ठरले तर मी तुम्हाला भस्म करीन. अत्रींनी त्यांना काहीच उत्तर दिले नाही. गृत्समद संतापाने जळफळत मंडपातून बाहेर पडले. घरी गेल्यावर मातोश्रींना पाहताच त्यांचा क्रोध अधिकच उफाळला. त्यांनी मुकुंदांना जाब विचारला. म्हणाले, आज तुमच्यामुळे माझ्यावर घोर अपमानास्पद प्रसंग ओढवला. अत्री ऋषींनी तुमच्या चारित्र्यावर आक्षेप घेतला. त्यांनी मी ऋषीपुत्र नसून कोणा रुक्मांगदाचा पुत्र आहे असे ठामपणे सांगितले. त्यामुळे मला स्वतःबद्दल घृणा उत्पन्न झालीये. आता मुकाट्याने माझे खरे पिता कोण आहेत ते सांगा, अन्यथा मी शाप देऊन तुम्हाला भस्मसात करीन. तेजस्वी गृत्समद अनिवार्य संतापाने थरथरत होते. गृत्समदांना पाहून त्यांच्या आईला म्हणजेच मुकुंदांना कापरेच भरले. त्यांनी अर्धवट शुद्धीत त्यांना पडलेल्या स्वप्नाची हकीकत सांगितली. ती ऐकून ते म्हणाले, कोणी परपुरुष तुमच्याशी सहवास करून जातात याला तुम्ही स्वप्न म्हणता? हा तर व्यभिचार झाला. तुम्ही आपल्या चारित्र्यहीनतेने माझ्या पिताजींची फसवणूक केली आहे आणि मलाही लोकांमध्ये तोंड दाखवायची जागा ठेवली नाही. या पापाचे फळ तुम्हाला भोगायलाच हवे. तुम्ही काटेरी बोर व्हाल. तुमच्या अंगावर पुष्कळ फळे येतील, पण कोणताही प्राणी त्यांना तोंड लावणार नाही.
ते शापवचन ऐकून मुकुंदांनाही संताप आला. त्यांनीही गृत्समदांना शाप दिला. त्या म्हणाल्या, मी पापिणी आहे असे तुम्हाला वाटत असले तरी मी तुमची आई आहे हे तुम्ही विसरलात. मी किती कष्ट सोसून तुम्हाला वाढवले तेही तुम्ही विसरलात. बरे पांग फेडलेत. तुम्ही पाषाण हृदयी आहात म्हणूनच तुमच्या मुखातून माझ्यासाठी शापवाणी निघाली. तुम्ही दुष्ट आहात म्हणून तुमच्या पोटीही त्रैलोक्याला तापदायक ठरेल असा क्रूर दुरात्मा पुत्र जन्माला येईल. त्या दोघांनी एकमेकांना असे शाप दिले. त्यावेळी आकाशवाणी झाली, गृत्समद हे देवेंद्रांचे पुत्र आहेत. ते ऐकून मुकुंदा स्तंभित झाल्या. हा काय प्रकार आहे हेच त्यांना कळेना. तेवढ्यात त्यांचे काटेरी बोरीच्या झाडात रूपांतर झाले. गृत्समदही लज्जित झाले होते. काय करावे हेच त्यांना सुचेना. ते आश्रमस्थान सोडून निघाले आणि फिरत फिरत पुष्पक नामक अरण्यात आले. तेथील मनोहर सृष्टी सौंदर्याने त्यांना खूप छान वाटले. त्यांनी तिथेच तपश्चर्या करायचे ठरवले. त्यांच्या पिताजींनी त्यांना गणानाम त्वा या मंत्राचे महात्म्य आधीच सांगितले होते. पायाच्या एका अंगठ्यावर उभे राहून त्यांनी एकाग्र चित्ताने त्या मंत्राचा जप करण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे त्यांनी 1000 वर्ष श्री गणपतींची आराधना केली. त्या तपश्चर्येत मग्न असताना एके दिवशी त्यांनी सहजच डोळे उघडले असता त्यांच्या तेजस्वी दृष्टीतून निर्माण झालेला अग्नी त्रैलोक्य जाळून टाकतो की काय अशी देवांना भीती वाटली. त्यानंतरची 5000 वर्षे ते तपोमग्नच होते. त्या अवधीत ते झाडांची पाने खाऊन राहायचे. ही त्यांची दृढ तपस्साधना पाहून श्री गणपती प्रसन्न झाले. त्यांच्या समोर प्रगट होऊन श्री गणपती म्हणाले, गृत्समद, मी तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहे. मी तुम्हाला वरदान देऊ इच्छितो, तरी इष्ट ते मागून घ्या. गृत्समदांनी डोळे उघडले तेव्हा समोर आपल्या आराध्य देवतांना पाहून त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्यांनी गणपतींना साष्टांग नमस्कार केला व म्हणाले, हे कृपाळू महाप्रभू, तुमच्या कृपाप्रसादाने मला 84 लक्ष योनीमध्ये सर्वश्रेष्ठ असा मनुष्यजन्म लाभला आहे. मनुष्यामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ असतो. ब्राह्मणांपेक्षा ज्ञानी श्रेष्ठ असतो. ज्ञानीजनांपेक्षा ब्रह्मवेत्ता सर्वश्रेष्ठ असतो. म्हणून हे देवा, मला ब्रह्मज्ञान द्या. मी देव आणि मनुष्यांना पूज्य व्हावे आणि तुमच्या भक्तांमध्ये माझी गणना व्हावी अशी माझी तीव्र इच्छा आहे. मी तपश्चर्या केलेल्या या पवित्र वनात तुम्ही नित्य निवास करावा आणि तुमच्या दर्शनास येणाऱ्या सर्व भक्तांचे मनोरथ पूर्ण करावेत असे मला वाटते. तेव्हा गणपती म्हणाले, वत्स, आजपासून मी तुम्हाला ब्राह्मणत्व दिले आहे. तुम्ही ब्रह्मज्ञानी व्हाल. गणानाम त्वा या मंत्राचे द्रष्टा ऋषी म्हणून प्रख्यात व्हाल. वेदज्ञ ऋषींमध्ये तुमची गणना होईल. माझ्या स्मरणापूर्वी सर्व लोक तुमच्या नावाचा उच्चार करतील. तुम्हाला एक महापराक्रमी व युद्धनिपुण पुत्र होईल. तो भगवान शंकरांशिवाय सर्वांना अजिंक्य असेल. हे पवित्र क्षेत्र 4ही युगांमध्ये विख्यात होईल. हे वन कृतयुगात पुष्पक, त्रेतायुगात मणिपूर, द्वापारयुगात मानक आणि कलियुगात भद्रक या नावाने ओळखले जाईल. या क्षेत्रात स्नान व दानधर्म करणाऱ्यांच्या सर्व इष्टकामना पूर्ण होतील. त्यानंतर श्री गणपती अंतर्धान पावले. गृत्समदांनी तिथे गणपतींच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली. तिथे एक सुंदर मंदिर बांधले. ते गणपती मंदिर वरदविनायक म्हणून प्रसिद्ध आहेत.